नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. लवकरच खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा भरण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू होईल. ऑनलाईन पोर्टल सुरू झाल्यानंतर तुम्ही सी-एस-सी व्हीएलई असाल किंवा एक वैयक्तिक शेतकरी असाल, तर तुमचा स्वतःचा पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला पीक पेरा आवश्यक असतो, ज्याला आपण सोविंग सर्टिफिकेट असं म्हणतो. पेरामध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती तसेच त्याच्या जमिनीविषयक माहिती असते आणि त्याने पेरणी कधी केलेली आहे ही माहिती त्यामध्ये दिलेली असते. हा पीक पेरा प्रमाणपत्र सोविंग सर्टिफिकेट हे कशा स्वरूपात असते, याची PDF फाईल तुम्हाला कुठून मिळणार आहे, तर याच्यामध्ये माहिती कशी भरली जाते यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला या पीक पेराचा PDF सर्टिफिकेट ही आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. चला तर अगोदर पाहूयात की या पीक पेरामध्ये माहिती कशी भरायची असते आणि काय काय तुम्हाला आवश्यक पडणार आहे. आता तुम्हाला खरीप हंगाम 2025चा पीक विमा भरत असताना फार्मर आयडी आवश्यक असणार आहे. तेही आपण या पीक पेरामध्ये यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजना पीक पेराबाबत स्वघोषणापत्र. आपण हे पीक पेरा स्वघोषणापत्र अशा स्वरूपात बनवलेलं आहे जे तुम्ही रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामासाठी वापरू शकता. आणि आपण यामध्ये इयरचा उल्लेख केलेला नाही, कारण हे प्रमाणपत्र तुम्ही बदल करून तुम्ही पुढच्या वर्षी वापरू शकता. त्यामुळे आपण यामध्ये इयरचा उल्लेख केलेला नाही. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता घोषणा करणार श्री श्रीमती, इथं शेतकऱ्याचं नाव येणार आहे, राहणार येणार आहे, तालुका येणार आहे, जिल्हा येणार आहे, या गावचा शेतकरी असून 7/12/8 प्रमाणे माझे नावे मौजे. आता तुमची जमीन ज्या शिवारामध्ये आहे तिथं मौजेमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर एकूण क्षेत्र घ्यायचं आहे 8 वरील. आणि तुम्ही सालसन समजा आता 2025 साठी तुम्ही विमा भरत आहात, तर 2025 यामधील तुम्हाला रब्बी कट करायचा आहे. खरीप हंगामाकरता खालीलप्रमाणे पेरणी केली आहे. पीक विमा भरत असताना शेतकऱ्याचा तुम्हाला बँक अकाउंट नंबर लागतो, IFSC कोड लागतो आणि त्यानंतर आता नवीन फार्मर आयडी देखील लागणार आहे. त्यामुळं पीक पेरा प्रमाणपत्रावरच तुम्हाला शेतकऱ्याकडून ही माहिती भरून घ्यायची आहे. बँक अकाउंट नंबर भरून घ्या, IFSC कोड भरून घ्या, फार्मर आयडी भरून घ्या. त्यानंतर खाली यायचं आहे. इथं तुम्हाला ज्या शिवारामध्ये शेतकऱ्याची जमीन आहे त्या शिवाराचं नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पिकाचं नाव, कुठलं पीक तुम्ही पेरलेलं आहे ते इथे लिहायचं आहे. पेरणी दिनांक लिहायचा आहे, सर्वे नंबर लिहायचा आहे आणि त्यामधील किती क्षेत्रासाठी तुम्ही पेरणी केलेली आहे. समजा त्या शेतकऱ्याकडं 1 हेक्टर क्षेत्र असेल, तर त्यामधील त्यानं हे पीक किती लावलेलं आहे हे तुम्हाला हेक्टरमध्ये किंवा आरमध्ये इथं लिहायचं आहे. समजा 50 आर लावलेले असेल तर इथं तुम्ही 50 टाकू शकता. अशीच वेगवेगळी पिके तुम्ही ॲड करू शकता. ॲड केल्यानंतर खाली यायचं आहे. मी याद्वारे घोषित करतो की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहितीनुसार व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंडसंहिता अन्वये किंवा संबंधित कायद्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे. इथं शेतकऱ्याचं नाव येणार आहे, सही किंवा अंगठा येणार आहे, मोबाईल नंबर येणार आहे. तर अशा प्रकारे हा पीक पेरा प्रमाणपत्र तुम्ही शेतकऱ्याकडून भरून घ्यायचा आहे आणि हा स्कॅन करून अपलोड करायचा असतो. याची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. PDF पीक पेरा फाईल तुम्ही खरीप आणि रब्बी कोणत्याही हंगामासाठी वापरू शकता. यामध्ये आपण सालसनही त्यामुळे टाकलेलं नाही. तर अशाच नवनवीन अपडेट्स प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा.